राष्ट्रकुल देशांच्या केंद्रीय कायदेमंडळाचे अध्यक्ष आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28व्या परिषदेचा आज नवी दिल्लीत समारोप होणार आहे. मतदानानंतर जनभागीदारी तसंच कायदेमंडळ सदस्यांची सुरक्षा आणि आरोग्य अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज या परिषदेत चर्चा होणार आहे. समारोपाच्या सत्रात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देशोदेशींच्या प्रतिनिधींना संबोधित करणार आहेत. कायदेकारी कामकाज आणखी मजबूत करण्याच्या संकल्पनेवर यात भर दिला जाईल. या कार्यशाळेत कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकी देशांचे प्रतिनिधी आपले विचार मांडणार आहेत. दरम्यान बिर्ला यांनी या परिषदेत काल मालावीचे लोकसभा अध्यक्ष समीर सुलेमान यांच्याशी चर्चा केली. उभय देशांमधल्या संसदीय संस्थांची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि प्रभाव वृद्धिंगत करण्यासाठी सामायिक वचनबद्धतेचा यावेळी पुनरुच्चार करण्यात आला. तर राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी या परिषदेतल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक कार्यशाळेला संबोधित केलं. केंद्रीय कायदेमंडळासाठी एआयवर आधारित अशी जबाबदार आणि विश्वासू व्यवस्था उभी करण्यासाठी मुळात संस्थात्मक मानवी ज्ञान अत्यंत महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले. मत्स्य व्यवसाय क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत